लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे पनीर. पण आपण बघतोच आहे, की बाहेर सगळ्या गोष्टींमध्ये किती भेसळ चालू आहे आणि त्यामध्ये पनीरमध्ये तर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये भेसळ होत आहे. त्यामुळे उत्तम पर्याय म्हणजे पनीर हे आपण घरीच बनवूया. इथे मी 1.5 लिटर म्हशीचे दूध घेतले आहे आणि छोटी वाटी व्हिनेगर आणि अर्धी वाटी पाणी घेतले आहे. त्यानंतर दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर पाण्यामध्ये व्हिनेगर टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. दुधामध्ये व्हिनेगर टाकलं की दूध लगेच फाटायला सुरुवात होते. आता तुम्ही इथे बघू शकता की पाणी कसं वेगळं झालं आहे. यानंतर आपण समजायचं की आपलं पनीर करायसाठी रेडी आहे. पूर्ण पाणी वेगळं झालेलं आहे आणि दूध पूर्णपणे फाटलेलं आहे. गॅस आपल्याला बंदच ठेवायचा आहे. गॅस जर चालू ठेवला तर पनीर असं रबरी होऊ शकते. त्यामुळे गॅस बंदच ठेवायचा. आता एका सुती कपड्यामध्ये हे फाटलेलं दूध आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आपल्याला हा कपडा असा उचलून एका दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर इथे या पनीरमध्ये आपल्याला थंड पाणी टाकून घ्यायचं आहे. थंड पाणी टाकून घेतलं की या सगळा जो व्हिनेगरचा आंबटपणा आहे हा पूर्णपणे निघून जातो. त्यामुळे हे पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामुळे आंबटपणा राहणार नाही. आता छान पिळून घ्यायचं, पाणी नको राहायला आणि एका प्लेटमध्ये आपल्याला छान असा रुमालाला आपण जो कापड घेतला आहे त्याला शेप देऊन एका प्लेटच्या वर ठेवायचं आहे. त्यावर अजून एक प्लेट ठेवायची आणि त्यावर असं जड असं वस्तू ठेवायची. मी इथे खलबत्ता ठेवला आहे की त्याने त्याला प्रेस होईल आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर आपण हे पनीर ओपन करूया. इथे अर्धा तास झाला आहे आणि आता आपण पनीर उघडून बघूया कसं झालं आहे ते. छानपैकी पनीर तयार झालेलं आहे आणि आता हे पनीर आपल्याला 5 ते 6 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपलं होममेड पनीर तयार आहे.